शेतकरी सहकारी संघाच्या संचालक मंडळाची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत संघाच्या खत कारखान्यासंदर्भात चर्चा झाली. बहुतांश संचालकांनी कारखाना भाड्यानं न देता संघानं खत निर्मिती करावी अशी मागणी केली. एकेकाळी संघाच्या बैलछाप हा खताचा ब्रँड लोकप्रिय होता. या ब्रँडखाली पुन्हा एकदा खत निर्मिती करण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्यात. याच संदर्भात आमदार सतेज पाटील गटाचे संचालक दत्ताजीराव वारके, दिवंगत आमदार पी.एन. पाटील गटाचे जी.डी. पाटील, आमदार विनय कोरे गटाचे प्रधान पाटील, बाबासो शिंदे आणि भाजपचे राजसिंह शेळके यांची खत कंपन्यांच्या प्रतिनिधींशी बैठक पार पडली. या बैठकीत संबंधित कंपन्यांनी मिश्र खत निर्मितीसाठी कच्चा माल पुरवण्याचं मान्य केलं. त्यामुळे एप्रिल महिन्याअखेर संघाचा खत निर्मिती कारखाना सुरू होईल, असं संघाचे संचालक प्रधान पाटील यांनी एस न्यूजशी बोलताना सांगितलं. सगळ्या खतांच्या कंपन्यांच्या डीलर्सना आम्ही या ठिकाणी बोलून त्यांच्याबरोबर चर्चा केली. तर ह्या एप्रिलच्या महिनाअखेरपर्यंत सगळ्यांनी जो लागणारा खत निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल आहे, तो कच्चा माल सगळा उपलब्ध करून देण्याचं या महिनाअखेरपर्यंत त्यांनी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे. आणि त्या पद्धतीने या महिन्याअखेरपर्यंत कच्चा माल उपलब्ध झाला की लगेचच आमच्या खत निर्मितीला सुरू होईल. 1000 मेट्रिक टन खत तयार करण्यासाठी 286 टन युरिया, 125 टन पोटॅश, 40 टन सुपर फॉस्फेट, 504 टन DAP आणि 43 टन डोलामाईट इतका कच्चा माल गरजेचा आहे. हा कच्चा माल तयार करण्यासाठी लागणारं भांडवल संघाकडे असल्यानं संघाकडूनच खत निर्मिती करण्यात येणार आहे. या बैठकीला संघाचे कार्यकारी संचालक AR मुल्ला, खत विभाग प्रमुख दीपक देसाई उपस्थित होते.